जीवाने लिहिलेला लेटर वाचून नंदिनीचा होतो खूप मोठा गैरसमज। तर लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत। जीवाने एक पत्र लिहिलेलं असतं। त्या पत्रामध्ये जीवा लिहितो, मी खूप विचार केला, पण जितका विचार करतोय ना तेव्हा मला एवढंच वाटतंय की आपण एकत्र नाही आलं पाहिजे। तू कोणीतरी बेस्ट डिझर्व करतेस। मी खूप प्रयत्न केला, पण मला आपलं हे नातं आता मान्य करणं जमतच नाहीये। सध्या तरी मला असंच वाटतंय की आपलं वेगळं होणं हेच बरोबर आहे। प्लीज मला विसरून जाण्याचा प्रयत्न कर। मी तुझ्याशी जे काही वागलो त्यासाठी खरंच सॉरी। तर आता दुसरीकडे दाखवतात पार्थ हा डिलिव्हरी बॉय म्हणून काव्याच्या घरी गेलेला असतो आणि काव्याला हे समजलेलं असतं की तो डिलिव्हरी बॉय दुसरा कोणीच नसून पार्थच आहे। पार्थ हा काव्यासाठी पेस्ट्री घेऊन येतो, तेव्हा काव्या म्हणते की मी ती पेस्ट्री खाणार नाही, मला रात्रभर जागून अभ्यास करायचा आहे आणि त्यात माझे रीडिंग स्पेक्स सुद्धा माझ्याकडे नाही आहेत। तर आता पार्थने काव्याला सरप्राईज देत काव्याचे रीडिंग स्पेक्स आणलेले असतात। काव्या जेव्हा ते स्पेक्स बघते तेव्हा ती खूप खुश होते। तर आता इकडे जीवा हा ते पत्र हातात धरून स्वतःशीच म्हणत असतो की आपल्या प्रेमाची सुरुवात या प्रेमपत्रानेच झाली होती आणि आता शेवट सुद्धा या प्रेमपत्रानेच होईल। आणि जीवा ते पत्र तिथेच बेडवरती ठेवून निघून जातो। थोड्या वेळाने तिथे नंदिनी येते आणि आता नंदिनीच्या हाती ते पत्र मिळतं, पण हे पत्र तर जीवाने काव्यासाठी लिहिलेलं असतं। आता नंदिनीला हे पत्र मिळाल्यावरती नंदिनी ते पत्र वाचते आणि ते पत्र वाचून नंदिनीचा खूप मोठा गैरसमज होतो की हे सगळं जीवाने माझ्यासाठीच लिहिलेलं आहे। आता या पत्रामध्ये वेगळं व्हायचं क्लिअरली लिहिलेलं असतं, त्यामुळे आता नंदिनीला असं वाटत असतं की जीवा हा तिच्यापासून वेगळं व्हायचं बोलत आहे। तर प्रेक्षकांना मालिका आता काय वळण घेईल हे आपल्याला येणाऱ्या भागात पाहायला मिळेल। त्या सिरियलची अशीच पुढची अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।